ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सायखेडा येथे आज सकाळी युवांश एंटरप्राइजेस आणि कांताई बिल्डिंग मटेरियल्सचे सर्वेसर्वा श्रीकांतदादा कातकाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. संपर्क कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार पडलेल्या या सोहळ्याला पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन आप्पा कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, वडील अनिलराव कातकाडे तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, निफाडचे आमदार दिलीप काका पणकर, आमदार गोकुळ गीते यांनी श्रीकांतदादा कातकाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मित्रपरिवार, सायखेडा, गोदाकाठ परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, मित्रपरिवार समवेत केक कापून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अभिष्टचिंतन केले. यावेळी उपस्थितांनी श्रीकांतदादा कातकाडे यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक प्रगती आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संपूर्ण परिसर फुलांच्या सजावटीने नटला होता. शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होत होती. कार्यक्रमाचे आयोजन मित्रपरिवार, सायखेडा, गोदाकाठ यांच्या वतीनं करण्यात आले होते. सर्वांनी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छांमुळे भारावून गेलो आहे. भविष्यातही सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करत राहील. उपस्थित राहून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार श्रीकांतदादा कातकाडे यांनी मानले. सायखेड्यात पार पडलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात ग्रामस्थ आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून श्रीकांतदादा कातकाडे यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. श्रीकांतदादा अनिलराव कातकाडे यांचं आज 30व्या वर्षामध्ये पदार्पण झालं. आमच्या कुटे परिवाराच्या वतीने श्रीकांतदादाला उदंड आयुष्य लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. श्रीकांतदादा हा एक उमदा तरुण आहे
छोटा युवा उद्योजक आहे. युवांश नावाने बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे एक नाशिकमध्ये आज आपण बघतो की प्रचंड प्रमाणामध्ये भेसळीचा खवा मार्केटमध्ये येतो, परंतु ह्या युवकाने एक मनाशी चंग बांधला आणि विदाऊट भेसळ हा खवा तयार करण्याचं या ठिकाणी छोटंसं युनिट त्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये पारंगत असलेले हे तरुण आणि त्यांच्या व्यवसायालासुद्धा मी आजोबा या नात्याने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं, भरभराटीचं जाऊ. त्याच्या पाठीमागे आई संगीता आणि वडील अनिलराव यांचा आशीर्वाद आहेच आणि आमचा सर्व कुटे परिवाराचा नातू असल्यामुळं आमच्या संपूर्ण कुटे परिवाराचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी ठाम राहील. पुण्याच्या एकदा वाढदिवसाच्या खूप खूप वाढदिवस मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व तळवाडे ग्रामस्थांच्या वतीनं श्रीकांत दादाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि श्रीकांत दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरोखर तरुण वर्गामध्ये श्रीकांत दादाचं काम खूप मोठं आहे. कोणत्याही तरुणाला कुठेही अडचण आली किंवा एखाद्या वयस्कर माणसाला अडचण आली श्रीकांत दादा तिथं धावून जातो. पोलीस स्टेशनचं काम असो, दवाखान्याचं काम असो, कुठल्याही कामामध्ये श्रीकांत दादा हा तत्पर असतो. या श्रीकांत दादाला माझ्या वतीनं व तळवाडे ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ठिकाणी श्रीकांत दादा कातकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व दादाचा मित्रपरिवार तसेच सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. दादाला मी प्रथमतः माझ्या सावळी गावाच्या वतीने तसेच बोडके परिवाराच्या वतीने दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी या ठिकाणी सांगेल की माणसाने सोन्यासारखं अजिबात नसावं. कारण सोनं हे गळ्यात असतं, सोनं हे तिजोरीत असतं. माणसाने व्हायचं आहे तर परीस व्हावं, त्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं असे परिसासमान असणारे आमचे श्रीकांत दादा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी सर्व मित्रपरिवार दादाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहे. वाढदिवस हे नुसतं निमित्त आहे दादा, पण मग मित्रपरिवाराचं तुमच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे. तरी मी पुनश्च एकदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या पुढील आयुष्यात तुमच्या पावलोपावली तुम्हाला यश प्राप्त हो हीच ईश्वरचरणी तसेच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आज आमचे मित्र श्रीकांतजी कातकाडे यांचा वाढदिवस. प्रथमतः मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, भारतीय जनता पक्ष नाशिक उत्तरच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा देतो. तसं कातकाडे आणि कदम कुटुंबियांचं गेल्या 2-3 पिढ्यांपासून एक ऋणानुबंध आहेत आणि तेच ऋणानुबंध श्रीकांतजी पण जपतायत आणि आमच्या देखील एक हक्काचं घर, एक जिव्हाळ्याचं घर म्हणून या कुटुंबाकडे आम्ही बघतो. श्रीकांत भाऊंचं सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम आहे. या गोदाकाठ परिसरात असेल किंबहुना मी सर्वत्र पंचक्रोशीत असेल, एक चांगलं त्यांचं सामाजिक उपक्रम कायम चालू असतात. अडीअडचणीला कोणाच्याही ते धावून जातात. त्याचप्रमाणे सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग नेहमीच त्यांच्या मित्रांच्या असेल किंवा जवळच्यांच्या असेल कायम असतो. याची एक पार्श्वभूमी असताना श्रीकांतजी राजकीय क्षेत्रात देखील चांगलं काम करतायत. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी निश्चित त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये देखील प्रवेश करावा असं आव्हान करेन. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जरी उद्या कदाचित पक्ष वेगवेगळे असतील, पण एक मित्र या नात्याने ते आणि आम्ही कायम बरोबर आहोत एवढंच मी या वाढदिवसानिमित्त सांगू इच्छितो. आगामी वर्ष त्यांना आरोग्यदायी जाऊ आणि त्यांच्या मनातल्या जेवढ्या काही इच्छा आकांक्षा असतील, मग राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, त्या आई जगदंबा पूर्ण करू एवढा मी शुभाशीर्वाद त्यांच्याकरता आईच्या प्रार्थना करून मागतो व थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व माझा मित्रपरिवार, ज्येष्ठ नेते, नातेवाईक यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. असंच प्रेम माझ्यावर कायम असू द्या.